नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली ही फणसाची भाजी. तर चला आपण सुरुवात करूया. तर कोकणामध्ये आहे ना या फणसाच्या गऱ्याची भाजी बनवण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम आहे ना फणस कापून झाल्यानंतर जेव्हा आपण हे गरे तयार करतो ना तर ते स्वच्छ धुवून जेव्हा आपण फणस कापतो ना तेव्हा आपल्या हाताला तेल लावून घ्यायचे, कारण की फणसामध्ये आहे ना खूप चिक असतो आणि त्याच्यामुळे आपल्या हाताला आहे ना भाजी करण्यापेक्षा आहे ना फणस कापून त्याचे गरे वेगळे करायलाच वेळ लागतो. तर हा वरचा भाग आणि त्यातलं जे बी असतं ना ते काढून टाकायचं. आणि वरचा भाग जरा कडक असल्यामुळे आपल्याला हे फणस कट करायला आणि त्याचे गरे वेगळे करायला थोडासा टाईम लागतो. तर हे गरे संपूर्ण कापून झाल्यानंतर आहे ना एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे गरे फणसाचे गरे आहेत ना हे 5 मिनटं त्या पाण्यामध्ये मीठ टाकून भिजवत ठेवायचे, म्हणजे त्यातलं चीक वगैरे सगळं निघून जातं. आणि हे गरे सगळे स्वच्छ केल्यानंतर आहे ना कुकरला लावायचेत आणि आपल्याला त्याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्यात. जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, 2 शिट्ट्यामध्ये हे गरे छान शिजतात. अगदी मटण चिकनची भाजी करतो ना त्याप्रमाणे या फणसाच्या भाजीची चव लागते. तर स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि कुकरला लावलेत. इकडे गॅस पेटवलाय आणि गॅसवरती हा कुकर चढवलाय. 2 शिट्ट्या झाल्या की मग गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर थंड व्हायला ठेवायचा. त्याच्यात पाणी टाकल्यानंतर 1 तेजपत्त्याचं पान टाकलंय, चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचा हळद पावडर टाकलेली आहे. आता झाकण लावून आहे ना शिट्ट्या घ्यायच्या, तोपर्यंत आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी करू. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊ आणि हे फणसाचे गरे शिजले की नाही ते पाहण्यासाठी आहे ना असा चाकू त्याच्यामध्ये घालायचा. तर हे फणसाचे गरे आहेत ना अगदी मऊसूत शिजलेत. आता ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी उरलंय ना तर ते पाणी काढण्यासाठी मी एका भांड्यात चाळण ठेवली आणि चाळणीवरती हे गरे सर्व ओतून घेतलेत. तर सर्व पाणी भांड्यामध्ये जमा झाले आणि हे गरे आहेत ना आता थंड होऊन द्यायचे. तर हे पाणी आहे ना सूप म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो, किंवा मग कणिक भिजवतो ना आपण चपातीची त्याच्यामध्ये पण वापरू शकतो, किंवा भाजीमध्ये पण आपण टाकू शकतो रस्सा बनवण्यासाठी. तर हे पाणी फेकून द्यायचं नाही, याचा उपयोग होतो. तर इथे आहे ना मी 2 टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. 2 कांदे कट केलेत. तर कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकले. या भाजीला आहे ना तेल जास्त लागतं. तर तेल टाकल्यानंतर आपल्याला ना ह्या तेलामध्ये हे गरे परतून घ्यायचे. तर छान असे मऊ शिजलेत हे गरे आणि त्यासाठी असं आपण दाबून पण पाहू शकतो. तर तेल ओतल्यानंतर मग एक हा पीस याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान लालसर असे परतून घ्यायचे. गॅस मध्यमच ठेवायचं आहे, जास्त फुल ठेवायचं नाही. मध्यम गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनटं हे गरे परतायला लागतात. तर छान असे लालसर परतून घ्यायचे, तरच भाजीला चव येते. 2 टोमॅटोची ग्रेव्ही केली. 2 टोमॅटो कट करून घेतले. 4-5 हिरव्या मिरच्या, 2-3 लाल मिरच्या सुक्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक. तर कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, धना पावडर आणि त्याच्यामध्ये मिरे आणि अर्धा चमचा जिरे हे सर्व मी या खलबत्त्यामध्ये ना वाटून घेणार आहे. बऱ्यापैकी बारीक कुटून घ्यायचं आहे. तर छान असं बारीक वाटून झाल्यानंतर कुटून झाल्यानंतर आहे ना मग ते मी बाजूला काढून घेतलं बत्त्यातून आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊन दिलं आणि तेलामध्ये आहे ना 2 सुक्या मिरच्या टाकल्या आणि हे पाणी आहे ना फेकायचं नाही. इकडे अधूनमधून या फणसाच्या गऱ्यांना पण हलवायचं. 4 ते 5 मिनटं लागतात हे गरे चांगले परतवायला. इकडे कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकले. तेलामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या, 2 कट केलेले कांदे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि याच्यामध्ये ना जिरे, मोहरी, मेथीदाणा, बडीशेप आणि तीळ एवढं घेतले आणि हे फोडणीमध्ये टाकायचे.
ही आहे ना 2 टोमॅटोची प्युरी केली होती. कलरने लाल असलेले टोमॅटो घेतले, त्याचे कट केल्यानंतर बिया काढल्या आणि मग ही प्युरी केली. तर छान ही प्युरी याच्यामध्ये टाकायची आणि मस्त परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतवायची, म्हणजे भाजीचा स्वाद अजून वाढतो. आणि चवीनुसार मीठ पण टाकायचे. अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकले. तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचे. 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. जेवढं आपली ही ग्रेव्ही परतन ना, तर तेवढी आपली भाजीची टेस्ट चांगली होईल. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं लालसर झालं की काढून घ्या असं सांगायचं. इकडे आपले फणसाचे गरे पण छान परतलेले आहेत. आणि आता आपल्याला आहे ना या कढईमध्ये 2 चमचे बेसन पीठ आहे ना छान खमंग भाजून घ्यायचे आणि या ग्रेव्हीमध्ये टाकायचे. तर ग्रेव्हीला आता चांगलं तेल सुटायला लागले, परंतु अजून थोडी परतून द्यायचे तिला. आणि इकडे 2 चमचे बेसन ह्या कढईमध्ये घ्यायचे आणि छान असं मध्यम गॅसवरती आहे ना लालसर परतून घ्यायचे. बेसन पिठाचा खमंग वास सुटला ना की समजायचं आपलं बेसन खमंग भाजलंय. तर आता बेसन पिठाचा वास पण सुटलाय आणि इकडे ग्रेव्ही पण परतायचं काम चालू आहे. आणि जर असं वाटलं की ग्रेव्ही खूप घट्ट झाली आहे परंतु अजून परतवायची, तर आपण हे पाणी काढून ठेवलं होतं ना, तर पाणी टाकायचं आणि मग ग्रेव्ही पातळ होते आणि परत छान अशी परतून घ्यायची. तर आता ग्रेव्ही पण परतली आणि बेसन पीठ पण छान खमंग भाजले. त्याच्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी टाकायची. बेसन पिठात ही कसुरी मेथी टाकली की त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. आणि हे बेसन पीठ आपल्याला आहे ना या ग्रेव्हीमध्ये टाकायचे. छान परतून घ्यायचे आणि त्याच्यामुळे भाजीला आहे ना छान घट्टसरपणा येतो. आता हे बेसन टाकल्यामुळं मग ते बेसन शिजायलाही 1-2-3 मिनटं लागतील. आणि 2-3 मिनटं परतल्यामुळे बेसनाचा कच्चापणा पण निघून जातो, कच्चेपणा जो असेल तो. अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि ही ग्रेव्ही परतून घ्यायची. परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे फणसाचे गर टाकायचे आणि छान हलवून घ्यायची. 1-2-3 मिनटं झाकून ठेवून ही भाजी मध्ये छान ही ग्रेव्ही मुरून द्यायची. तर आपली ही फणसाची भाजी तयार आहे, खूप स्वादिष्ट आणि टेस्टी. ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. भेटू येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.